4 षटकांचा आणि आमदार 11 या संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय। आरब शेख आणि सागर देशमुख ही जोडी पाहायला मिळते। आरसीबी या टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या। बघा 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल। आरसीबी संघ 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल। सामना आपण सुरू करायचा आहे। या सामना आपण सुरू करायचा आहे आणि आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं बाजूला बसा। आपण समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं आपण बाजूला बसायचं आहे। सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल। आरसीबी विपक्ष आमदार 11 या दोन संघांमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना। या सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। ऑल द बेस्ट। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। बदलापूर गाव प्रीमियर लीग सीझन 1 चा फर्स्ट सेमीफायनल आरसीबी विपक्ष आमदार 11 या दोन संघांमध्ये। गोलंदाज सुरेश आहेत, स्ट्राइक इनला फलंदाज रन मशीन आरब शेख। टाइम आपण सेट करूया। 11:01 होत आहेत। अभय पाटोले सर 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल। यस, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू स्विच हिट, सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउंस ओव्हर द लाईन, चौकार। सोनो करू शकला नाहीये। गोलंदाज जिहाद आहेत। धावसंख्या 4। आरब शेख स्ट्राइक इनला आहे। 12 मॅन पाठवायचे आरसीबी संघ। 12 मॅन पाठवा आपण, आरसीबी टीमला विनंती असेल। राइट मोर द विकेट। क्या बात आहे, सॉफ्ट हँडने खेळतायत। बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत। मिळते एकच धाव या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती आहेत। 5 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। नक्कीच शैलेशजी पडवल आणि प्रयेश साने साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। स्वरा 11 या टीमचे पुरस्कर्ते दर्शनजी सांगुळकर साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती। आरसीबी या टीमचे संघ मालक सरोज कोहारी इन ऍक्शन मध्ये आहेत आणि प्रणिती रॉयल्स या टीमचे संघ मालक आदरणीय हेमंत चतुरे साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती। त्यानंतर रंजना स्मृती या संघाचे संघ मालक किशोरजी मेहर साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती। आणि तेज कोमल 11 संघाचे संघ मालक आदरणीय पप्पू शेठ
सपकाळ साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जिहाद हाफ ट्रॅकर आहे ऑन द अपिश खेळत आहेत. अपिश अँड पनिश स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 10. चांगली सुरुवात केली आहे याही सामन्यामध्ये. आमदार 11 या संघाने दमदार परफॉर्मन्स केलाय. एकमेव असा संघ आहे जो 5 सामने सलग जिंकलाय. बॅटची कडा आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, शॉट थर्डमॅनला रमीज आहेत. येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे आमदार 11 या संघाची बिनबाद 10. न्यू बॉलर आहे नवीन गोलंदाज सुरेश. न्यू बॉलर सुरेश या दुसऱ्या षटकामध्ये येतोय. एक चांगलं बॅटल सुरू आहे, एक चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय या दोन संघांमध्ये, कारण की सेमीफायनलचा हा सामना आहे. इथून जिंकणं फार महत्त्वाचं आहे, कारण की नॉकआउट सामने आपण पाहतोय, कारण की याआधी आपण लीग सामने पाहिले, परंतु हा सेमीफायनलचा सामना आहे. सुरेश क्या बात आहे. पहिला चेंडू सुरेशचा फुलर लेनचा होता, वाईड यॉर्करचा वापर केला होता. सागरला शांत ठेवलंय या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 10. पहिले 5 सामन्यांमध्ये धावांचा अक्षरशः डोंगर आपण पाहिला होता आमदार 11 या संघाच्या माध्यमातून, परंतु या सामन्यामध्ये संत आणि सावध सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. मिळते अवांतर धावान. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11. सामना आहे 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. ऑन साइडला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षकेत मिड विकेटला अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय सागर देशमुखच्या बॅटमधून. डीजे मास्टर. धावसंख्या 15 आहे. फलंदाज सागर बाद झालाय आणि बॅट्समन सेफ येतोय.
यावेळी चांगला स्ट्रोक खेळलेत आणि मिळते एकच धावे चेंडूवरती. सेन्सिबल बॅटिंग करतोय सेफ हा फलंदाज, कारण की आरब शेखला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल या मॅच मध्ये आणि ती घेण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच आरब शेख. वैयक्तिक खेळतो 9 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या आहे 16. गोलंदाज सुरेश, चांगली गोलंदाजी. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहतोय. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. Long big way, might hit huge maximum. It's out of the park. Big hit षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 धावा, 26. खूप चांगली बॅटिंग याही सामन्यामध्ये आरब शेख करतायत. 19 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय नवीन गोलंदाज स्वप्नील षटकामध्ये. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि आलाय हा वाईट बॉल. दिशेपासून थोडासा भरकटलाय गोलंदाज स्वप्नील आणि पंचांनी दंडित केलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. सेफ आहे, स्ट्राइक इन फलंदाज. यावीस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज सैफला आणि मिळतेल्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या आहे 29-29. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, थोडेसे दूर राहिले झेल पासून आणि मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 30 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
पुन्हा एकदा अपिश खेळत आहेत, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, थोडीशे झेल पासून दूर आहेत आणि मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 31. ऑन साइडला फ्लिक केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंगॉनला, चांगले क्षेत्ररक्षण, धावबाची संधी होती आणि थांबवलंय आरब शेखने. मिळते एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. या विस्फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक होते, चुका आणि चुका केलेत या सामन्यामध्ये आरसीबी संघाने आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद सेफ. बॅक टू द पवेलियन. मनीष आहेत नवीन गोलंदाज जे अंतिम षटकामध्ये येत आहेत. सामना थोडासा स्पीडअप करा विनंती असेल. यापुढील सामना आहे स्वरा 11 आणि तेज कोमल 11 सेकंड सेमीफायनल चा सामना असेल. आपण टॉस साठी या. फुल टॉस त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीपीएल षटकार.
धावसंख्या आहे 41 पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉटमॅनचा वापर करून फक्त दिशा दिली. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाज मनीच वैयक्तिक खेळतोय 30 या धावसंख्येवरती. फलंदाज आरब शेख, एक खूप मोठं नाव आहे, ऑल इंडिया आयकॉन हा खेळाडू आपण पाहतोय. आरब शेख नक्कीच बॅटिंग करतोय आणि बदलापूर गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे. धावांचा अक्षरशः डोंगर उभा केलाय. यावीस फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. बीपीएल चौकार. संख्या आहे 47. धावसंख्या 47. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून गेलाय आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 47 धावा आणि वैयक्तिक खेळतोय 34 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आरसीबी या संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मी तर म्हणेन कारण की पहिल्या 5 मॅच मध्ये आमदार 11 या संघाने 55+ धाव बनवल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये आरब शेखला पहिले काही सुरुवातीच्या काळामध्ये शांत ठेवलं होतं. 2 झेल देखील सोडले आरब शेखचे आणि त्यामुळेच आपण पाहतोय 47 धावा धावफलकावरती आहेत. स्वरा 11 आणि तेज कोमल 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. ऑन साइडला बिग हिट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. मॅच 50 कंप्लीट. 53 धावा धावफलकावरती आणि अंतिम षटकामध्ये मनीषच्या गोलंदाजीवरती प्रत्येला चढवलाय. आक्रमण चढवलाय आरब शेखने. पुन्हा एकदा अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. धावबादची संधी आणि फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती सांघिक यश मिळतंय आरसीबी संघाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53 आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलंय आरसीबी या संघासमोर. आमदार 11 या संघाने. टॉस आपण करूया. तेज कोमल 11 आणि स्वरा 11 या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघटनांना विनंती असेल आपण या टॉस साठी तेज कोमल 11 आणि स्वरा 11 या 2 संघांमध्ये सामना असेल. प्रयेश साने साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असेल. दोन्ही संघटना आपण या टॉस साठी 54 धाव बनवायच्या आहेत. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आमदार 11 या संघाला विनंती असेल आणि फलंदाज पाठवायचे आहेत.
आदरणीय प्रयेश साने साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सेकंड सेमीफायनल स्वरा 11 आणि तेज कोमल 11 या दोन संघांमध्ये हा सामना असेल. टॉस होतोय प्रयेश साने साहेबांच्या शुभ हस्ते. फिल्डिंग लावून घ्या आमदार 11 संघ, फिल्डिंग लावून घ्या आरब शेख, कारण की फलंदाज दाखल झालेत त्यामुळे विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. 4 षटकांमध्ये बनवायच्या धावा 54 या सामन्यामध्ये RCB या संघाला. तेज कोमल 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि स्वरा 11 या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. कुणाल डायरे आपण या एक मिनिट. RCB संघाला विनंती असेल स्वप्नील आपण बसून घ्या खाली. 4 षटकांमध्ये बनवायचे धावा 54 या सामन्यामध्ये आणि रमीज आणि आतिश ही जोडी आपण पाहतोय. या विस्फटका चांगला इनफिल्डच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार रमीजच्या बॅटमधून. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे. कुणाल पेनकर या विस्फटका चांगला इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 54 धावा बनवायच्या आहेत RCB या संघाला. नक्कीच आमदार 11 आणि RCB या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे, कारण की सेमीफायनलचा हा सामना जो संघ जिंकेल तो संघ BPL सीझन 1च्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. ड्राईव्ह केलं होतं कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत आणि चूक केली आहे फिल्डरने. धावबादची संधी होती, मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये रमीजने, खास करून RCB या संघाने. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 10 धावा बनवल्या होत्या आमदार 11 या संघाने आणि त्यानंतर आरब शेख नावाचं वादळ निर्माण झालं. 2 झेल सोडले होते आरब शेखचे आणि त्यानंतर विस्फोटक बॅटिंग. पुन्हा एकदा अंडरम बॉक्स स्टाईलने टॅप करतायत आणि मिडऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत.
कुणाल पेनकर याही सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. ऑन साइडला बिग हिट पाठवला, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 18. चेंडू आणि बनवायच्या धावा 42 या सामन्यामध्ये आरसीबी या संघाला. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्याने चेंडू बाहेर निघतोय आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 12. 17 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना पाहतोय. बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. आरब शेख क्या बात आहे. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि त्याला दिशा दिली आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 13 बिनबाद 13 ही चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये आरसीबी या संघाने. सोळा चेंडू आणि 41 धावांची गरज. आरब शेख परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि धावबाची संधी. डायरेक्ट हिट फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. रमीज बॅक टू द पवेलियन. जिहाद जिहाद न्यू बॅट्समन येतोय. ओव्हर द विकेट. प्रचंड वेग आपण पाहिला. ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळले. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. आपण पाहू शकाल 15. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. 14 चेंडू आणि बनवायच्या धावा 39 या सामन्यामध्ये. मिस टायमिंग आहे. टॉप एज आणि सुरेख झेल पकडलाय. सागर देशमुखने फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज जिहाद बॅक टू द पवेलियन.
बॅट्समन आहे, चौथ्या क्रमांकावरती येतोय सुरेश इन एट नंबर 4. राइट मोर द विकेट. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी आरब शेखने केली आहे या सामन्यामध्ये. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. बारा चेंडू आणि बनवायच्या धावा 39 या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच. या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच 18 ते 20 धावा बनवावे लागतील RCB या संघाला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. 39 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सेफ येतोय आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आतिश आहेत. बारा चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करा विनंती असेल पंचांना. ही सक्त ताकीद आहे. अभय पाटोले सर, क्या बात आहे. ड्राईव्ह केलंय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू आणि बनवायचे धावा 38 या सामन्यामध्ये. समीकरण कठीण होत चाललंय RCB या संघासमोर. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. झेल थोडासा लांब आहे आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा. संत वाहते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना RCB या संघाचं. सतरा धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. टॉप एज. मिस टायमिंग आहे. आरब शेखने अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का RCB या संघाला. फलंदाज आतिश. बॅक टू द पवेलियन. येतोय नवीन फलंदाज. सदोतीस धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. आमदार 11 या संघाने क्षेत्ररक्षक आहेत आणि कुणाल पेनकरने हा झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय RCB या संघाची.
न्यू बॅट्समन सरोश आहेत, जे स्वतः संघ मालक आहेत RCB या संघाचे. 8 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळते आणि 8 चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी RCB या संघाला. बदलापूर गाव प्रीमियर लीग सीझन 1 आणि अंतिम रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिल्यांदाच टेनिस बॉलची स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये. ऑन साइडला स्लॉग स्वीप, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद सरोश. बॅक टू द पवेलियन. अनिकेत कुलकर्णी यांना विनंती असेल, आपण कुठे असेल तर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. अनिकेत कुलकर्णी यांना विनंती असेल, आपण कुठे असेल तर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. इजाज येतोय, नवीन फलंदाज आणि क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. षटकार आलाय इजाजच्या बॅटमधून आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30. धावसंख्या आहे 6 बाद 24. अनस 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. आलाय व्हाईट बॉल. RCB संघ आपण बसून घ्या. RCB संघ काहीच दिसत नाहीये बघा. RCB संघ, RCB संघाचे खेळाडू आहेत, त्यांना विनंती असेल बसा आपण खाली. भरत येतोय स्ट्राइक इनला. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. ड्राईव्ह केलंय, कव्हर ड्राईव्हचा फटका, आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार.
क्या बात आहे. पहिलाच चेंडू आपण पाहिला चौकार भरतच्या बॅटमधून. त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज आहे. अनसने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती. आदरणीय प्रतीक गोविंद तरे यांना विनंती असेल आपण या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. 3 चेंडू आणि 25 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिलाय चेंडूवरती आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईस. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भास्कर क्षीरसागर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय मिळवला आहे आमदार 11 या संघाने. या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली आहे आमदार 11 या संघाने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलंय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 23 धावांची गरज आहे. एक चेंडू शिल्लक आणि यस सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आमदार 11 या संघाने. बदलापूर गाव प्रीमियर लीग सीझन 1 च्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आमदार 11 संघ. अभिनंदन आमदार 11 संघाचं आणि अभिनंदन शैलेशजी पडवल, अभिनंदन परेशजी साने साहेबांचं.